मॅट्रिमोनी साइट्स आणि सोशल मीडिया ॲप्सवरून 140हून अधिक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा, त्या तरुणींचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावावर बँकांमधून लाखोंची कर्ज उकळणारा पनवेलचा भामटा आदर्श म्हात्रेला नवी मुंबई पोलिसांकडून आज डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं। या प्रकरणात त्याला नवी मुंबई पोलिसांनी 20 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा अटक केली होती। आदर्श म्हात्रेच्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी त्याचं बँक खातं गोठवलंय। त्यावेळी त्याच्या खात्यामध्ये तब्बल 9 कोटी रुपयांची शिल्लक होती। नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर डोंबिवलीतील एका तरुणीनेही आदर्श म्हात्रे विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे। त्यामुळे डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला आता ताब्यात घेतलं। सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर ॲप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे। किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आता पावे तो एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत।